अजून किती जण मरल्यावर हे सगळं होणार आहे? काल 2 मुलं तिथे गेली, प्रशासनाला आज आठवण आलं की सगळं करायला पाहिजे. ह्याच्या अगोदर कुठे होते त्यांनी? प्रशासन एक नंबर देत, हा ठीक आहे एवढे नंबर मरल्यावर एक नाही आम्ही करून देतो म्हणून. बेळगाव शहरातील श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलाव परिसरात रविवार दिनांक 3 मे रोजी 2 चिमुकल्यांचा संरक्षण भिंत अंगावर कोसळून मृत्यू तसेच दोघे बचावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सोमवार दिनांक 4 मे रोजी सकाळी त्याच तलावाची उर्वरित संरक्षण भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे तलावालगत असलेल्या 3 घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित घरातील नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश बजावले. महापालिकेच्या आदेशानंतर तलावालगत राहणाऱ्या 2 कुटुंबांनी आपली घरे खाली केली. राजेश केळवणकर आणि मधुसूदन चौगुले या कुटुंबियांना सध्या दुसरीकडे भाड्याच्या घरात स्थलांतर करावे लागले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घरातील सर्व साहित्य तातडीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर धोकादायक स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित 3 घरांना टाळे ठोकले आणि परिसरात बॅरिकेड्स उभारून तलाव परिसरात नागरिकांना वावरण्यास बंदी केली. तलावालगतच्या घरांच्या मुख्य भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून घराशेजारील संरक्षण कठडाही पुन्हा ढासळल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी या तलावात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटना घडली त्यावेळी त्या जागी जवळपास 50हून अधिक युवक ज्या कठड्यावर उभे होते तोच कठडा सोमवारी सकाळी अचानक पाण्यात कोसळला. सुदैवाने यावेळी परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. दरम्यान कपिलेश्वर तलाव परिसराच्या विकास कामाबाबत महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तलावाच्या जागेचे हस्तांतरण न झाल्याने विकास कामे रखडल्याचे कारण महापालिकेकडून दिले जात असताना या जागेचे मूळ मालक गोडसे कुटुंबियांनी 2 वर्षापूर्वीच जागा हस्तांतरित केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तलावाच्या दुरवस्थेस आणि सुरक्षेच्या अभावास महापालिकेची बेपर्वाईच कारणीभूत असल्याची टीका नागरिकातून व्यक्त होत आहे. कपिलेश्वर तलाव परिसरातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करून सुरक्षित करावी, धोकादायक भाग पाडून नव्याने संरक्षण भिंत उभारावी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काय विषय असा आहे, ठीक आहे 12 वर्ष झाली पहिला ती भिंत पडलेली, तेव्हा पण आम्ही सगळ्यांना सांगितलं, फॉर्म ते सगळ्याकडे भरलो, सगळं केलो, ठीक आहे कोणी लक्ष घातलं नाही. काल ही भिंत पडली सकाळी 4 वाजता, ठीक आहे. काल पण इथं मुलं थांबली, जर 5ला पडलं असतं कमीत कमी 50 मुलं आत गेली असती. काल 2 मुलं तिथे गेली, प्रशासनाला आज आठवण आलं की सगळं करायला पाहिजे म्हणून. ह्याच्या अगोदर कुठे होते त्यांनी? मला ते सांगा, ठीक आहे. त्यांनी म्हटले हँड ओव्हर केलो नाही, हँड ओव्हर पण सगळं करून झालंय, ठीक आहे. सँक्शन झाले म्हटले, म्हणतो की आमच्या अजून हँड ओव्हर झालेले नाही. आपल्याकडे सगळं आहे, ठीक आहे. बेनके जेव्हा पॉवर मध्ये होते त्यांनी आले, सगळं केले, त्यांचं सन्मान सगळं केले, त्यांच्या समोर आम्ही गोडसे परिवार सगळं सही केलो, ठीक आहे. आणि काय पाहिजे? अजून किती जण मरल्यावर हे सगळं होणार आहे? ठीक आहे. प्रशासन एक नंबर देत, हा ठीक आहे एवढे नंबर मरल्यावर एक नाही आम्ही करून देतो म्हणून. आता काय आता घरचं वगैरे किती नुकसान काय? घरचं नुकसान म्हणजे हे घर वाकलंय, ठीक आहे. हे पण आमच्या परिवारमधलंच घर, हे घर वाकलंय, तिथलं घर वाटलंय, साईडचे 2 घरं वाकलेत, ठीक आहे. तिथं लहान लहान मुलं राहतात, त्यांची पण बली जावं काय? बघा प्रशासन कसं काय करते बघा, ठीक आहे. जर त्यांनी म्हटले आम्ही सगळेजण मरल्यावरच करणार आहे म्हणून, तर आम्ही सगळेजण हे करूया, ठीक आहे. मागणी एवढी आहे की सगळं डेव्हलप करून द्यावं, जास्ती काय नाहीये. ते रोड करून द्यावं, तिकडं मंदिर आहे आज झाला पाहिजे, ठीक आहे. इथं लोक पवायला येतात, पहिल्यापासून इथं पवायला येतात, ठीक आहे. आमच्या आधीच आहे, आम्ही लोकांना थांबायला बघितलो, खरं लोकांना थांबवायचं आम्हाला हे नाहीये. 1000 लोक येतात, कसं थांबवणार आम्ही सगळ्यांना?